मॅन ऑफ द मॅच खेळाडू जयेश शिलार. वेल डन जयेश. अतिशय दमदार गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आणि अपेक्षा आहे की यापुढच्या मॅच मध्ये देखील तुम्ही अशी कामगिरी कराल. तर आपण आता आतिश गोडविंदे यांच्या सन्मानाकडे वळूया. अक्षय थेटे जे नांदकरचे अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण आतिश गोडविंदे यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत. त्यांना एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून देण्यात येत आहे. थँक्यू सो मच आतिश गोडविंदे. आपण आलात, आपला संघ घेऊन आलात या ठिकाणी खेळण्यासाठी, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. जरूर कामगिरी तेवढी चांगली झाली नाही, मात्र काही हरकत नाहीये. हंगामाची सुरुवात आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आपण चांगलं कमबॅक कराल. तसेच या ठिकाणी माहिती महेंद्र मागे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं सन्मान करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मी महेंद्र मागे यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचं आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव माहिती महेंद्र माघे. पुढील सामन्याची नाणेफेक आपण धीरज जाधव यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. तर टॉस पूर्वी आपण सन्मान करीत आहोत महेंद्र माघे यांचा. अक्षय कोळी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहेत. गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीनं हा सन्मान आहे एका चांगल्या खेळाडूचा. थँक्यू महेंद्र. चला तर टॉस ची वेळ झालेली आहे. अतिशय महत्वाची मॅच धीरज जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. वाशिरे विरुद्ध चौदरपाडा. टॉस जिंकलाय वाशिरे टीमच्या कॅप्टन उज्ज्वल शेलारनं आणि लगेच त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच नक्षत्रा चौदरपाडा टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे. वर्ल्ड कपच्या फायनल मॅचच्या स्कोरवर आपण एक नजर टाकूयात. 127 धावा, 18.1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 गडी बाद. पाकिस्तान टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे इंग्लंड संघाविरुद्ध. आणि पुन्हा एकदा आपण आता लगेच वळणार आहोत पुढच्या मॅच कडे या गावदेवी चषकामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तनाची वेळ झाली आहे आणि आता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या दमदार आवाजाने ही स्पर्धा गाजवली आहे, क्रिकेट रसिकांचं भरभरून मनोरंजन केलंय. व्हॉइस ऑफ डोंबिवली विनोद पाटील यांना.
धन्यवाद अजय. जमलेल्या तमाम लाडके रसिकांचा आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स नांदकर आयोजित गावदेवी चषक 2022 अत्यंत सुंदर असं आयोजन आपण पाहतायत आणि त्याचबरोबर आज या स्पर्धेचा हा तिसरा दिवस या मैदानावरती आणि तिसऱ्या दिवसातील लढत क्रमांक ही 7वी आपण पाहतोय. चेरोबा वाशिरे वर्सेस चौदरपाडा. टॉस वाशिरे संघाने जिंकलेलं आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत. चौदरपाडाला त्यांनी इन्व्हाइट केलंय. आत्ताच मागच्या सामन्यामध्ये वाशिरे संघाने माफ करा वाशिरे संघाने स्वराज डोळे या संघाला पराभूत केलं आणि एक मोठा विजय प्रस्थापित केलाय आणि आता मात्र चौदरपाडा संघासमोर ते सज्ज झालेले आहेत. चौदरपाडाने पहिल्या सामन्यात किरवलीला पराभूत केला होता. एक एक सामना जिंकून हे दोन्ही संघ आता एकमेकांच्या समोर येतात. सलामीवीर मैदानावरती योगेश आणि महेंद्र. बॉलिंग मार्कवर हिरामन शेलार. फुलटॉस यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट केला. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. प्रेक्षकांमधून कोणीतरी आवाज दिला होता की पहिला चेंडू सीमारेषेबाहेर चौकार जाईल आणि इथे हा चेंडू सीमा पहिल्याच चेंडूवरती पहिला चौकार. फार कमी वेळा हे चित्र आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं आणि इथे मात्र योगेशने खूप चांगली सुरुवात. फुलटॉस चेंडू होता आणि अगदी योग्य दिशेने तो खेळून काढला. पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. हिरामन हा चेंडू फुल लेंथ अपील लाऊड अपील. पंच मात्र भीष्मासारखे ठाम. या फील्ड वरचा कुठलाही परिणाम पंचांवरती होताना दिसला नाही आणि या फील्ड फेटाळल्यानंतर आणि एक हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळतात. कव्हरच्या वरून प्रयत्न त्या ठिकाणी सुरेख झाला. झेल पकडता आलं नाही. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं आणि या दरम्यान बघा 3 धावा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चौदरपाडा संघाला पूर्णपणे कल्पना आहे की वाशेरे संघ एक बलवान संघ आणि या संघाविरुद्ध आपल्याला जास्तीत जास्त धावा फलकावरती कुठल्याही परिस्थितीत लावावे लागतील. पहिल्या सामन्यात त्यांनी 32 धावा चेस केल्या होत्या. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. चौदरपाड्याच्या विकेशने 19 धावांची खेळी साकारली होती इनिंग मध्ये. आता मात्र योगेश आणि महेंद्र एक चांगला स्टार्ट देत असताना फुल टॉस पुन्हा एकदा हलक्या हाताने इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळतात. चेंडू गेलाय. बघूया तिथे काय घडलंय. क्षेत्ररक्षकाने अफलातून प्रयत्न केलाय. आपण चेक करूया बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण. चौकार नाहीये. खूप जबरदस्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आपण पाहिलं तर नितेश होते. काय कमिटमेंट आहे बघा. 100% योगदान काय असतं. जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण काय असतं नितेशने दाखवलेलं आहे आणि आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती
10. चांगली सुरुवात, 4 चेंडूमध्ये 10 धावा आलेले आहेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा योगेश. ओव्हर द विकेट हिरामन. हो, यावेळेस ऑन साइडला मिस टायमिंग झालंय. चेंडू बॅटच्या वर आला आणि अशा प्रकारे योगेश बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन, पहिलं यश संपादित केलं हिरामन शेलारने. नवीन फलंदाज विशाल डाके येत आहेत. योगेशने सुरुवात तर खूप चांगली केली होती चौकाराने आणि त्याच्याकडनं अपेक्षाही वाढल्या होत्या संघ सहकाऱ्यांना. पण यावेळेस ऑन साइडला एक फटका खेळण्याच्या प्रयत्नात टायमिंग व्यवस्थित झालं नाही, थोडा उशिराने खेळले. चेंडू बॅटच्या वर आला, स्टिकर वरती लागला आणि त्यामुळे शॉट स्क्वेअर लेगला जो क्षेत्ररक्षक होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याने हा झेल सहजतेने टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विश्वास मागे त्या ठिकाणी होते आणि या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि संघाचे संघनायक म्हणून देखील या आधी आपण त्यांना पाहिलेले. तसं त्या उज्ज्वल कर्णधाराच्या भूमिकेत आपण त्यांना पाहत असतो. हा चेंडू मिड ऑफला, झेलची शक्यता होती, हाफ चान्स होता. चेंडू मात्र निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. सुरुवात झाली होती चौकाराने या षटकाची आणि शेवटही चौकाराने होतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अंती चौदरपाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. मागच्या सामन्यात वाशेरीने दिवाळे संघाला 11 धावांवर रोखलं होतं. आता पहिल्या षटकात 14 धावा खर्च झाले. चौदरपाड्याने दाखवून दिले की इथून आम्ही मोठं लक्ष उभं करू. जरी तुमची गोलंदाजी पहिल्या सामन्यात अप्रतिम राहिली असली तरी आम्ही न डगमगता न दबाव घेता आम्ही आमचा नैसर्गिक खेळ करू आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती पावलं उचलली गेली. योगेशने चौकारने सुरुवात केल्यानंतर इतर फलंदाजांवरचा दबावही थोडासा कमी झाला आणि इथे आपण पाहिलं आल्यानंतर विशालनेही अंतिम चेंडूवरती चौकार लगावला. खरं तर चेंडू अडवता आला असता, जेलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर उभे होते मगाशी, ज्यांच्याकडनं मिसफील्ड झाला. नितेश होते. उज्ज्वल यावेळेस हवेतून खेळतायत. कव्हरच्या दिशेने एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना एकच धाव. नक्कीच मगाशी अजयने उल्लेख केला की नवीन हंगाम भरपूर गोष्टी नवीन बघायला मिळतील, नवीन नवीन खेळाडू बघायला मिळतील, नवीन नवीन रणनीत्या बघायला मिळतील, नवीन नवीन संकल्पना आयोजनाच्या माध्यमातून बघायला मिळतील आणि नवे नवे रेकॉर्ड्स या ठिकाणी बनवले जातील. जुने रेकॉर्ड्स नक्कीच तोडले जातील. क्रिकेटमध्ये भरपूर बदल घडत जातो आणि दरवर्षी काहीतरी नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळतं. कारण या खेळामध्ये काही निश्चित नसतं. अनिश्चिततेचा हा खेळ आणि ही अनिश्चितता या खेळाला महान बनवत असते. सारे खेळ आम्ही खेळून पाहिले, क्रिकेट सारखा नाही खेळ महान. क्रिकेट आमच्या श्वासानं साथ, क्रिकेट आमचा जीव की प्राण. हा चेंडू ऑन साइडला अलंग द कार्पेट खेळताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने आल्या, तिथे झालंय फंबल आणि 2 धावा फार चतुराईने चपळाईने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 17. फार कमी वेळा या मैदानावरती अशा प्रकारे धावफलक निरंतरपणे हलताना आपण पाहिलेले आहे. पण चौदरपाड्याच्या या फलंदाजांनी मात्र इथे खूप चांगल्या पद्धतीने डावाला सावरलेले. उज्ज्वल शेला राऊंड द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना एकच धाव येते. सिंगल डबल्सने धावसंख्येला आकार दिला जातोय. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से सागर बनते असं म्हणतात.
पण या खेळपट्टीवरती धावांचा आपल्याला पर्वत बघायला मिळालाच नाही, धावसंख्येचा महासागर बघायला मिळालाच नाही. 49 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आणि सगळ्यात कमी धावसंख्या आपण मागच्या सामन्यात पाहिली. हा चेंडू हवेतून खेळत आहेत पण क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत, हिरामन आहेत, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये त्याची भूमिका आहे. इतका चांगला तो फलंदाज आहे, तितकी चांगली तो गोलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून नेहमीच तो धावा वाचवण्याचा प्रयत्न करतो, झेल घेण्याचा प्रयत्न करत असतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होणार गोलंदाजाला दिशा आणि टप्प्यावरती बदल करावा लागेल आणि क्षेत्ररक्षकांनाही थोडीशी कसरत करावी लागेल. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या साह्याने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पण दोन फलंदाजामध्ये थोडासा ताळमेळ बिघडला होता, पण थ्रो खूप उशिराने आला. वन बाउन्स थ्रो होता त्यामुळे पुरेसा वेळ मिळाला आणि या दोन धावेने धावसंख्या धावफलकावरती 21. आमचे स्कोरर या ठिकाणी आहेत आमच्या सोबत मनीष थेटे, त्यांनाही व्यस्त ठेवले फलंदाजांनी. 21 धावा झाल्यात. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या 14 धावा आल्या होत्या. हा चेंडू खाली राहिलाय ऑफ स्टंप वरती, पिचिंग केला गेला. तर उज्ज्वलकडे व्हेरिएशन आहे पण या षटकामध्ये त्याची गोलंदाजी जास्तीत जास्त फुल्ल्यांची पाहायला मिळाली. अगदी बॅटच्या पाणी हवंय, पाणी हवंय बघा, पाणी घेऊन जा कोणीतरी, लवकर जा जेणेकरून हा जास्त उशीर होणार नाही. तर 2 षटक संपन्न होत आहेत. धावा आहे धावफलकावरती 21. पहिल्या षटकात 14 आल्या होत्या, या षटकात फक्त 7 धावा आल्यात आणि धावांची गती आपण पाहिलं तर 10.50. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर राहणार बी संघाने सुपर 3 मध्ये आपली जागा बनवली. सरवली संघाला एक रोमहर्षक सामन्यामध्ये त्यांनी पराभूत करून सुपर 3 मध्ये हा संघ पोहोचलेल्या बक्षीस पात्र लढाईमध्ये. आणि कालच्या दिवसामध्ये ओळी संघाला, जेपीच्या संघाला भावळे संघाने पराभूत करून सुपर 3 मध्ये आपली जागा बनवली आहे. हे दोन्ही संघ किंवा या संघातील कोणीही खेळाडू जर ऐकत असाल युट्यूबच्या माध्यमातून किंवा कुठेही आपण बघत असाल तर लवकरात लवकर येऊन थांबायचं आहे, कारण जेणेकरून इथे आपल्याला लगेचच सामने सुरू करता येतील. कुठल्या प्रकारे कोणी इथे दिरंगाई करू नका, कारण एखादा सामना कधी कधी आज लवकर संपून जातो आणि मग आपल्याला त्या संघाची प्रतीक्षा करावी लागते. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 21. 2 षटकानंतर कुठेतरी उज्ज्वलने या धावसंख्येवरती थोडासा अंकुश लावला, लगाम लावला, प्रतिबंध लावला. हा चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग झालाय. महेंद्र मागे, चेंडूच्या खाली हा झेल टिपला अप्रतिम आणि अशा प्रकारे ही भागीदारी ब्रेक होते, फलंदाज बाद होतोय. महेंद्रने टिपला. तो मागच्या सामन्याचा हिरो होता जयेश, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. गोलंदाजी करताना त्याने 3 गडी बाद केले होते आणि इथे आल्या आल्याच त्याने या स्पर्धेतला 4था गडी त्याने वैयक्तिक बाद केले. नवीन फलंदाज विकेश मागच्या सामन्याचा हिरो आहे, मॅन ऑफ द मॅच आहे आणि त्याच्या समोर गोलंदाज आहे तो देखील पहिल्या सामन्याचा म्हणजे मागच्या सामन्याचा तोही हिरो आहे. 2 सामनावीर आता एकमेकांच्या समोर येत आहेत. एक फलंदाजीच्या रूपाने त्याने 19 धावा केल्या होत्या विकेशने, तो मॅन ऑफ द मॅच होता. जयेश शेलारने आग ओकणारी गोलंदाजी केली आणि अक्षरशः दिवाळी संघाच्या डावाला त्याने सुरुंग लावला. हा चेंडू पडल्यानंतर आत येतोय, जास्त रनअप नाहीये पण खूप चांगलं व्हेरिएशन आहे जयेशकडे आणि अचूकतेवरती जास्त भर आहे. 2 ते 3 पावलांचा अंतर तो कापतोय. हा चेंडू खाली राहिला, थोडासा दूर ठेवला होता आधीच्या चेंडूच्या तुलनेमध्ये, पण या चेंडूला मात्र आपण जर पाहिलं तर पडल्यानंतर तो खाली राहिला आणि अशा प्रकारे सलग 2 चेंडू हे डॉट येत आहेत. हा चेंडू हवेत आहे आणि झेलची शक्यता आणि सहजसोपा झेल टिपला गेलाय आणि या षटकामध्ये
दुसरा धक्का लागतोय. एकूण गडी बाद झाले 3. विकेश बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. प्रदीप. एकूण गडी बाद झाले 3. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 21. या षटकात एकही धाव आली नाही. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. तर जयेशने मागच्या सामन्यात जी कामगिरी आहे ती इथे कंटिन्यू केलेली आहे. मागच्या सामन्यात 3 गडी बाद केले होते आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने स्वीकारला होता. तोच आत्मविश्वास घेऊन, तीच ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा या सामन्यामध्ये तो चांगली कामगिरी करतोय. पहिल्या षटकात 14 धावा आल्यानंतर दबाव नक्कीच होता, पण उज्ज्वलने तो दबाव कमी केला. त्याने फक्त 7 धावा दिल्या. आता मात्र जयेश या षटकात एकही धाव खर्च केली नाही आतापर्यंत. आणखीन एक डॉट चेंडू. आता मात्र प्रश्न उपस्थित झालाय की हे षटक निर्धाव जाईल का? मेडनवर फेकण्याचा विक्रम करत तर मागच्या सामन्यामध्ये आशिषने केला होता नांदकरच्या. यावेळेस मात्र घणाघाती प्रहार, याला म्हणतात खाऊन पिऊन मारलेला फटका, षटकार. प्रदीपने काय घणाघाती प्रहार केला होता. मिडविकेटची सीमारेषा या मैदानावरती फार कमी फलंदाजांनी पार केले, पण प्रदीपने जितकी ताकद होती ती झोकून दिली होती. टायमिंगही सुरेख झालं होतं. 5 चेंडू निर्धाव आल्यानंतर दबाव नक्कीच होता आणि हे षटक असं वाटलं होतं निर्धाव जाते की काय, पण नियतीला मंजूर नव्हतं प्रदीपला. आणि प्रदीपने मात्र जाता जाता एक मोठा फटका. षटक संपलंय. तिसरं धाव फलकावरती आपण पाहतोय. 27 धावांची गती आहे. 9.00 आणि ही धावगती चांगली आहे. याच गतीने जरी हे अंतिम षटक जरी खेळून काढलं तरी एक फायटिंग टोटल म्हणेल मी, कारण ज्या पद्धतीने ही खेळपट्टी आपण पाहिली पहिल्या दिवसापासून या खेळपट्टीवरती खरं तर धावांचा दुष्काळ आपण सातत्याने पाहत आलेलो आहे. तर शेवटचं षटक माहिती महेंद्र घेऊन येत आहेत. फार कमी वेळा आपण महेंद्रला गोलंदाजी करताना पाहतो, पण आणि ग्रामीण मध्ये नक्कीच हा चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेत आतमध्ये आला होता, पण चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर फायनीच्या दिशेने हुक खेळले. फलंदाज होते डावकर. या ठिकाणी आपण पाहतायत विशाल डाकी. 2 धावा येत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 29. फिरकी गोलंदाजी महेंद्र करतायत. आणि विशाल डाके आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे या धावसंख्येला गती देण्याची आणि मोठ्या फटक्यांसाठी ते जाणले जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये नेहमीच त्यांची फलंदाजी चांगली होताना आपण पाहिलेले. हा चेंडू देखील शॉर्ट ऑफ लेंथ होता. प्रोटेक्शन दिले गेले. त्या ठिकाणी एकच धाव येते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 30. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेंद्रकडे व्हेरिएशन आहे. कधी चेंडू तो आत घेतो, कधी बाहेर काढतो, मध्येच एखादा फास्टर वन तो दाखवत असतो. आणि गोलंदाज म्हटले की त्याच्याकडे व्हेरिएशन असायला हवं, विविधता असायला हवी. अन्यथा फलंदाज जर व्हेरिएशन नसेल तर त्या गोलंदाजाला नामोहरम करत असतात. स्ट्राईकला प्रदीप. रिव्हर्स खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी जरा तरी चेंडू आजूबाजूला निघून गेला असता तर या चेंडूला रोखणं अशक्य ठरलं असतं. चांगला प्रयत्न.
रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता एकूण 31 धावा. महेंद्रचे षटक 3 चेंडूत फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. अजून 3 चेंडू शेष आहेत. स्ट्राईक आले त्यावेळेस फलंदाज विशाल टाकी. हा चेंडू भिरकावलाय मिड विकेटच्या सीमा रेषेच्या बाहेर. वॉर्ड शॉट A1 क्वालिटीचा ISI मार्क ब्रँडेड षटकार. नाही, अजयने सांगितलं की विशाल या सिच्युएशनला अनेकदा तो खेळत असतो. जिथे कमी तिथे आम्ही ही त्याची भूमिका असते. अनेकदा इतर खेळाडू अपयशी पडत असतात होत असतात तेव्हा मात्र तो अशा सिच्युएशनला चांगली फलंदाजी करतोय. आणि हा फटका बघा, अगेन्स्ट द स्पिन तो खेळला होता. ऑफ ब्रेक बॉल होता आणि तो लेफ्ट हँडेड साठी लेग ब्रेक झाला होता. अप्रतिम फटका, टायमिंग बेमिसाल होता आणि मिड विकेटची सीमा रेषा देखील क्लिअर झालेली आहे. आणि अशा प्रकारे धावसंख्येने वेग पकडलेले ते जाऊन पोहोचले 37च्या घरात. म्हणजे 2 चेंडूत आणखीन 3 ते 4 धावा आल्या तर 40+ होणारच आहे. आणि त्यानंतर मात्र या सामन्यात मजा येईल. चर्चेला तर उदाहरण आलं होतं सामना सुरू होण्याआधी की कोणी म्हणत सामना वन साइड होईल का, एकतर्फी होईल का. पण काही जणांचं असं म्हणणं होतं की हा सामना एकतर्फी होणार नाही. म्हणजे इथून आता वाशिरे संघाला फलंदाजी चांगली करावीच लागेल आणि त्याची वाट सगळेजण बघतायत. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागली, पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव सहजतेने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 38. अंतिम चेंडू या षटकातील या इनिंग मधला. स्ट्राईकला प्रदीप आलाय, बघूया प्रदीप एखादा मोठा हिट लावण्याचा प्रयत्न करतील. कारण मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला होता. बघूया महेंद्र ते करून देणार का. हो, मिस टायमिंग, लेग ब्रेक होता. बॅट चिकडा लागले आणि मायटी महेंद्राने टिपला एक सोपा झेल. आणि अशा प्रकारे चौदरपाडा संघाचा या ठिकाणी डाव संपुष्टात येतोय. निर्धारित 4 षटकांमध्ये त्यांनी एकूण धावसंख्या उभी केली 38 आणि 39 धावांचं लक्ष आता मात्र जय चेरोबा वाशिरी संघाला पूर्ण करायचंय. आणि 39 ही धावसंख्या या मैदानावरती या खेळपट्टीवरती एक चॅलेंजिंग टोटल आहे. आणि त्यामुळे बघूया वाशिरी संघाकडे देखील फलंदाजी खोलवर आहे. मागच्या सामन्यात त्यांना फलंदाजीला जास्त वाव मिळाला नाही. पण आता ही धावसंख्या चेस करताना सगळ्यांचं लक्ष उज्ज्वल शेलार त्याचबरोबर हिरामन आणि मायटी महेंद्रावरती असेल. तर कशा प्रकारे या सामन्यामध्ये हा चेरोबा वाशिरे संघ या धावसंख्येचा पाठलाग करेल, अशा प्रकारे चौदरपाडा संघ तर आमचे 2 ऑफिशियल पंच आपण कुठे असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा लवकरात लवकर. तळूया द्वितीय सत्राकडे. द्वितीय सत्राला होतोय प्रारंभ. चौदरपाडाने केल्यात 38 धावा. फिल्डिंग साठी ते सज्ज झालेले आहेत आणि बॅटिंग साठी सज्ज होतोय चेरोबा वाशेरे संघ. हा सामना रंगतदार होईल, रोमहर्षक होईल, चित्त थरारक होईल अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. आणि हा सामना तसाच व्हावा मलाही असं वाटतंय. विजय कुणाचा होऊ दे पण सामन्यातली रोमांचकता सगळ्यांना अनुभवायला मिळायला पाहिजे. बघूया काय घडते काय बिघडते द्वितीय सत्रामध्ये याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन घेऊन येतील एक सदावार समालोचक, भिवंडी तालुक्यातील एक अत्यंत नामवंत समालोचक अजय खरात.
बहुत बहुत शुक्रिया विनोद पाटिल। हर जगह एक ही सवाल है आज कि कौन बनेगा विजेता, कौन बनेगा चैंपियन, चाहे फिर ये नानकर का टूर्नामेंट हो या फिर विश्व कप हो। यहाँ पर इस मैच में 38 रन बनाए हैं नक्षत्रा चौधरपाड़ा टीम ने, और वहां पर मेलबर्न में पाकिस्तान ने 137 बनाए, यानी कि 138 का टारगेट इंग्लैंड के सामने रखा है। हो रहा है वो वाकई में रोमांचक है। 38 रनों का टारगेट, मतलब मैं समझता हूँ कि नक्षत्रा के जो खिलाड़ी है इस समय काफी खुश रहेंगे कि जिस तरह की बैटिंग उन्होंने की है। एक तो यहाँ पर बल्लेबाजों को बहुत ज्यादा दुश्वारी आ रही है रन्स बनाने के लिए। ऐसा नहीं कि विकेट में केवल उछाल असमान में है, यहाँ पर गति भी असमान है। कई गेंदें तेज आती है, कई थोड़ी सी रुक कर आती है, तो गेंदबाजों के लिए काफी ज्यादा सहायता है। और ऐसे विकेट पर 4 ओवर्स में 37-38 रन बनाना निश्चित रूप में एक बड़ी उपलब्धि मैं समझता हूँ। 39 का टारगेट है, लगभग 10 के करीब का रिक्वायर्ड रेट पारी की शुरुआत से वाशेरी टीम के सामने। अनिकेत और हीरामन शिलार पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे हैं। और ये जोड़ी पिछले कुछ समय से हमने देखा, पिछले सीजन में भी कई बार अनिकेत ओपन कर चुके हैं। लगातार उनको मौके दिए जा रहे हैं। इस बार भी मौका मिला है, क्या इस मौके को भुना पाएंगे अनिकेत? हीरामन शिलार स्ट्राइक लेने की तैयारी में है। हीरामन का जब बल्ला बोलता है तो फिर बड़े बड़े गेंदबाजों की बोलती बंद हो जाती है। सामने है नीरज यादव, अनुभवी खिलाड़ी है। कहते हैं कि लोहा लोहे को काटता है, ये उसी तरह की जंग है। पहली गेंद, पहली गेंद को घुमाया डीप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर बहुत दूर है। यहाँ पर कम से कम 2 रन तो मिलेंगे। गेंद ऐसे लगा कि घूम रही है, फील्डर को चकमा देकर निकल जाएगी, लेकिन अच्छा क्षेत्र रक्षण डीप में। 2 रनों से खाता खुला है हीरामन शिलार का, 2 रनों से खाता खुला है चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी का। बड़ी चुनौती है। आमतौर पर हम ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में देखते हैं 4 ओवर्स में 40-45 रन बहुत बहुत बड़ा टोटल नहीं माना जाता है, लेकिन यहाँ की परिस्थितियों को देखते हुए, यहाँ के विकेट को देखते हुए निश्चित रूप से एक बड़ा टोटल है। 2 खिलाड़ी मात्र घेरे के बाहर है इस समय। लॉन्ग ऑन पर एक फील्डर है, उस फील्डर को थोड़ा सा मूव किया जा रहा है, उसको अब काउ कॉर्नर की तरफ लिया जा रहा है और मिड ऑन को अंदर रखा गया है। मिड विकेट बाउंड्री पर जो खिलाड़ी थे उनको डीप स्क्वायर लेग की तरफ रखा गया है। हीरामन के लिए थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन अब किया गया है, और हीरामन ने ड्राइव किया, कैच था लेकिन ड्रॉप। कवर्स में गलती, भूषण थे वहां पर, दीपक टेबल की, भूषण के भाई है। ओह, ये बहुत बड़ा मोमेंट है मैं समझता हूँ इस मैच में, क्योंकि हीरामन शिलार बहुत खतरनाक बैट्समैन है, विध्वंसकारी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। आगे निकलकर इनसाइड आउट उन्होंने खेला था, लेकिन ऑन द राइज खेला था, और बिल्कुल एक सिटर जिसे कहा जाता है, बिल्कुल फील्डर की गोदी में खेल बैठे थे। आसान कैच था लेकिन ड्रॉप हुआ। इस बार बेहतरीन स्ट्रोक, बॉलर के सिर के ऊपर से उठा दिया है। 3-3 खिलाड़ी कोशिश तो कर रहे थे, लेकिन कोई भी नहीं पहुंच पाया गेंद तक। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ये चौका, बिल्कुल उनके पाले में थी गेंद, और क्या इलाका चुना उन्होंने, बहुत ही सुरक्षित इलाका जिसे कहा जाता है। मैदान पर सबसे सुरक्षित इलाका जो होता है, बॉलर के सिर के ऊपर से शॉट खेला और चौका हासिल किया। हल्की सी अपील, इस बार विकेट कीपर ठीक तरह से गेंद को गैदर नहीं कर पाए थे, कोई नुकसान नहीं। प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे, गेट समोर ज्या गाड्या आहेत त्या तिथून बाजूला घ्यायच्या आहेत प्लीज, आमचे मान्यवर येणार आहेत। सो प्लीज तिथून ज्या कोणी बाइक्स पार्क केलेल्या आहेत तिथून काढायच्या आहेत। नीलेश, लोफुल टॉस है, अपिश खेला है लेकिन गैप में। यहाँ पर खिलाड़ी पीछा तो कर रहे हैं, लेकिन आउटफील्ड तेज है, बढ़िया कोशिश। क्या कमाल का क्रिकेट हो रहा है, हैरत अंगेज क्रिकेट। निश्चित रूप से बाउंड्री बचाई गई है। जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। महेंद्र थे जिन्होंने गेंद को रोका, खुद बाउंड्री के बाहर चले गए, और ऐसे में
बहुत जोखिम था क्योंकि चोटग्रस्त भी हो सकते थे। अपने जान की बाजी लगाई उन्होंने और निश्चित रूप से 1 रन बचा अपनी टीम के लिए। 3 रन लेने का मौका था। अनिकेत के पास अच्छे टच में नजर आ रहे हैं। अनिकेत अच्छे क्रिकेटिंग शॉट्स खेल रहे हैं। 7 पर पहुंच चुके हैं। टीम का स्कोर दोहरे अंकों में 10 रन बिना किसी नुकसान के। हीरामन 3 पर बैटिंग करते हुए 2 गेंदों का सामना किया है। और जिस तरह की शुरुआत चाहिए थी बिल्कुल उसी तरह की शुरुआत यहां पर देते हुए सलामी बल्लेबाज चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम को। दो बड़े टीमों के बीच की ये भिड़ंत है। इसके बाद इस मैच की विजेता टीम और हंसिका स्पोर्ट्स पिंपल घर के बीच में बड़ा मुकाबला रहेगा। शॉट ऑफ लेंथ स्विवल करते हुए खेल दिया है। शॉट फाइन लेग के ऊपर से ये गेंद रुकने वाली नहीं है। 4 रन। जादव की ये गेंद निश्चित रूप से थोड़ी कमजोर थी। मिडल और लेग स्टंप की दिशा में हल्की सी शॉर्ट पिच गेंद थी। ज्यादा गति नहीं थी और समय मिला वहां पर हीरामन शेलार को। थोड़ा सा ऐसे लगा कि शायद टॉपेज है लेकिन क्या फर्क पड़ता है हीरामन को क्योंकि फील्डर सर्कल के अंदर थे और उसी फील्डर को क्लियर करना था। उन्होंने किया भी। 4 रन चौका हीरामन के बैट से उनका ये पहला चौका यानी कि 2 चौके आए पहले ओवर से और बहुत ही दमदार शुरुआत 39 रनों का पीछा करते हुए चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे की। रन संख्या 14 बिना किसी नुकसान के। चौधरपाड़ा टीम के खेमे में निश्चित रूप से थोड़ी सी खलबली मच गई है क्योंकि अमूमन हमने देखा है इस टूर्नामेंट में पावर प्ले में गेंदबाजों का ज्यादा राज रहा है। विकेटें मिली है गेंदबाजों को। रन्स कम बने हैं लेकिन यहाँ पर पावर प्ले में सही मायनों में पावरफुल शुरुआत मिली है चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे को। चेस का शुरुआती फेज बहुत महत्वपूर्ण रहता है और ये शुरुआती फेज यानी कि पावर प्ले का जो खेल है वो बल्लेबाजों के पक्ष में रहा है लेकिन अभी भी बहुत कुछ बचा हुआ है इस मैच में। अब नॉन पावर प्ले का खेल है यानी कि 18 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। ये एक ऐसा मैदान है नानकर का छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड जहां पर रन बॉल भी बनाना कई बार बहुत मुश्किल बन जाता है। तो बहुत सारा रोमांच अभी भी बाकी है। नक्षत्रा के पास ऐसे गेंदबाज भी है जो यहां से वापसी कर सकते हैं। योगेश कोहली आक्रमण पर आते हुए 18 गेंदे और 25 रन यानी कि 8.25 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन्स बनाने की जरूरत है। शुरुआत में हम देख रहे थे कि 10 के करीब का आस्किंग रेट था वो काफी अब नीचे आ गया है। समय का ख्याल रखें प्लीज नक्षत्रा के कैप्टन। इसके बाद भी 3 मैच बाकी है। हमेशा विपक्षी टीम की नजरें महेंद्र हीरामन या फिर उज्जवल शेलार पर रहती है लेकिन यहाँ पर अनिकेत अच्छी बैटिंग कर रहे हैं। बॉटमैन का इस्तेमाल किया है। ड्राइव किया थोड़ा रिस्की ड्राइव। मिड ऑन के खिलाड़ी से गेंद रुकी नहीं थी लेकिन पीछे फील्डर मौजूद है। 1 ही रन मिलेगा। हर गेंद पर रन ये यहाँ पर मंत्र होना चाहिए किसी भी बैट्समैन के लिए। यदि हर गेंद पर आप रन बनाते हो 1 रन भी क्यों ना आए तो दबाव जो है बॉलर पर रहेगा और यदि डॉट बॉल गेंदबाज करेंगे तो निश्चित रूप से बल्लेबाज पर दबाव बनेगा। ओहो इस तरह की गेंदबाजी आप कर ही नहीं सकते हो हीरामन को। शॉर्ट पिच गेंद वो भी दिशाहीन थी। 4 रन प्राप्त करते हुए हीरामन शेलार ये उनका दूसरा चौका। एक तो फाइन लेग का खिलाड़ी सर्कल के अंदर आपने रखा है और ऊपर से आप लेग स्टंप की दिशा में शॉर्ट पिच गेंदबाजी करते हो तो निश्चित रूप से खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है। और हीरामन जैसे बैट्समैन को इस तरह की गेंदबाजी करना मतलब आप आग में तेल डालने का काम कर रहे हो। पिछले ओवर की अंतिम गेंद भी शॉर्ट पिच थी नीलेश की। वो भी लेग स्टंप की तरफ थी। उस पर भी हुक शॉट खेलते हुए चौका प्राप्त किया था हीरामन ने। और इस बार भी मौका चूके नहीं हीरामन शेलार। तो सही रणनीति के साथ बैटिंग की जा रही है। जब भी कमजोर गेंदें मिल रही है उस पर प्रहार कर रहे हैं बल्लेबाज और जब अच्छी गेंदें उनकी तरफ आ रही है तो सिंगल्स लेकर स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। बहुत खूबसूरती के साथ ये पार्टनरशिप आगे बढ़ती हुई अनिकेत और हीरामन शिलार की। रन संख्या 19 बिना किसी नुकसान के। यहाँ पर एक या दो विकेट्स की सख्त जरूरत है इस समय नक्षत्रा चौधरपाड़ा को। इस बार स्विंग एंड मिस। अच्छी लाइन ऑफ स्टंप के बाहर रखा था। लेंथ भी बढ़िया थी। गेंद को थोड़ा सा आगे रखा था।
सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी जब आप करते हो इस विकेट पर तो आपको रिवार्ड मिलता है। पूरे टूर्नामेंट में हमें यह देखने को मिला है और 20 रनों की जरूरत है। फ्लाइटेड गेंद इस बार परिवर्तन के तौर पर लगभग यॉर्क कर लिया था अपने आप को हीरामन ने, क्योंकि हीरामन शेलार जो है वो ऊंची बैकलिप से खेलना ज्यादा पसंद करते हैं। और कई बार ऐसा होता है कि आप ऊंची बैकलिप से जब खेलते हो बल्ला नीचे आते आते थोड़ी देर भी हो जाती है। वैसा ही हुआ, गेंद फ्लाइटेड गेंद जरूर थी लेकिन यॉर्क कर लिया अपने आप को, हालांकि सिंगल लिया है हीरामन ने। ओहो हो, फिर से धीमा डालने की कोशिश, भटक गए क्रीज के बाहर, नो बॉल का इशारा। चीजें उतनी अच्छी जा नहीं रही है खेल के इस दूसरे हाफ में, इस मैच के दूसरे हाफ में नक्षत्रा के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन, अगली गेंद फ्री हिट। 18 रन और चाहिए, 14 गेंदों का खेल बचा हुआ है। चलिए यहाँ पर बाउंड्री तो मिलेगी नहीं शायद, लेकिन सिंगल बनना भी मुश्किल था वहां पर। 2 रन मिले, मिड ऑन पर गलती। फिर से दीपक, इस बड़े मैच में दीपक चमकता हुआ नजर नहीं आ रहा है। हमने देखा उन्होंने पहले कैच भी गिरा दिया, कैच छूटा उनके हाथ से। कैच छोड़ा मैं नहीं कहूंगा, लेकिन कैच छूटा। कोई खिलाड़ी जानबूझकर कैच छोड़ता नहीं है। लेकिन अब भी हम देखें तो मिसफील्ड हुआ मिड ऑन पर। स्कोर 23, 16 रन चाहिए, 13 गेंदें शेष है। कोई भी विकेट नहीं गिरा है, पलड़ा भारी हो रहा है इस महत्वपूर्ण मैच में शेरोबाज स्पोर्ट्स वाशेरे का। एक अच्छा टारगेट सेट करने के बावजूद भी थोड़ी बैकफुट पर नजर आ रही है नक्षत्रा। क्या यहाँ से गेम पलटेगा? आइए देखते हैं। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, गैप ढूंढा है, लंबी बाउंड्री उस दिशा में, और वहां से थ्रो आते आते भी 1 रन बनता है। फील्डिंग भी उतनी उच्च कोटि की देखने को नहीं मिली इस बार। थोड़ा सा फंबल किया गया फील्डर द्वारा, और 2 रन इस गेंद पर भी। तो इस तरह से ओवर समाप्त होता हुआ योगेश का। योगेश भी कोई ज्यादा प्रभाव नहीं छोड़ पाए अपने ओवर में। स्कोर हुआ है 25 रन बिना किसी नुकसान के। 12.50 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाए जा रहे हैं, और समीकरण बहुत आसान नजर आ रहा है। 12 गेंदें शेष है, 14 रनों की महज जरूरत है शेरोबा स्पोर्ट्स को। काफी सोच विचार वहां पर किया जा रहा है नक्षत्रा के खिलाड़ियों द्वारा। गेंदबाजी किसको दी जाए, इस पर भी थोड़ी चर्चा हुई है। बल्लेबाज पानी पीते हुए महेंद्र मागे मैदान में आए हैं। वो केवल पानी के बोतल के साथ नहीं आए हैं, वो कुछ मैसेज भी लेकर आए हैं। और उनका कहना उनके खिलाड़ी मानते जरूर है। एक सीनियर खिलाड़ी की हैसियत है महेंद्र की, और एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। दोनों टीमों में बहुत अच्छे अच्छे खिलाड़ी है, और उस वजह से ये मैच बहुत अच्छा मैच भी है। खैर थोड़ा सा पलड़ा यहाँ पर भारी है वाशेरे का, लेकिन नक्षत्रा एक ऐसी टीम है जो कभी भी आसानी से हार नहीं मानती है। आसानी से घुटने टेकने वालों में से नहीं है नक्षत्रा के खिलाड़ी। रोशन भंडारी के हाथ में गेंद थमा दी गई है। एक अलग एंगल अब गेंदबाजी में इस्तेमाल किया जा रहा है, क्योंकि ये बायत के बॉलर है। पहले दोनों गेंदबाज दाहिने हाथ के गेंदबाज थे, और बड़े बड़े बल्लेबाजों को चौंका देते हैं अपनी गेंदबाजी से रोशन। फाइन लेग ऊपर है, हीरामन के पास स्ट्राइक। थर्ड मैन भी सर्कल के अंदर रखा गया है, एक्स्ट्रा कवर 30 गज के घेरे के अंदर मिड ऑन। ये 4 खिलाड़ी सर्कल में है, और बाकी के 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं। रोशन की पहली गेंद शॉर्ट एंड वाइड, बहुत ही शानदार स्ट्रोक, हैमर किया है बैकफुट पर जाकर डीप एक्स्ट्रा कवर जोन में। 4 रन, जबरदस्त स्ट्रोक हीरामन शिलार के बैट से। एक खिलाड़ी का जब आप कैच गिरा देते हो तो फिर खामियाजा भुगतना पड़ता है। वो कहा जाता है ना कि लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई। मतलब कैच छूटना एक क्षण भर का काम होता है वो, लेकिन उसके बाद विध्वंस बहुत देर तक चलता रहता है। वैसा ही देखने को मिल रहा है। हीरामन अब
अपने पूरे शबाब में बैटिंग करते हुए। ओहो, लीजिए एक और कमाल का शॉट, फील्डर देखते ही रह जाएंगे। 6 रन। अब जल्द से जल्द इस मैच को समाप्त करने की कोशिश में हीरामन शेलार। पूर्ण विराम। शेरोबा स्पोर्ट्स वाशेरे ने अपना पहला विकेट गवा दिया है, लेकिन हीरामन शिलार अपना काम बखूबी से कर कर वापस लौट रहे पेविलियन की राह पर। जीत की बिल्कुल दहलीज पर लाकर खड़ा कर दिया है उन्होंने अपनी टीम को। 35 रनों की पार्टनरशिप, बहुत ही बेहतरीन पार्टनरशिप रही पहले विकेट के लिए, और हीरामन ने आउट होने से पहले 21 रनों का योगदान दिया। यहाँ से समीकरण 7 गेंदें शेष है, मात्र 4 रनों की जरूरत है। चेजिंग कंपलसरी है, ये महत्वपूर्ण नियम है। इसका मतलब ये होता है कि यदि टाई में मैच समाप्त होता है तो जिस टीम ने पहले बैटिंग की है उनको विजेता घोषित किया जाएगा। कोई सुपर ओवर नहीं है, कोई बॉल आउट का नियम नहीं है। कंपलसरी चेज, ये महत्वपूर्ण नियम, यानी कि पहले बैटिंग करने वाली टीम ने जितने रन्स बनाए हैं उससे 1 रन कंपलसरी आपको ज्यादा बनाना है मैच को जीतने के लिए। महेंद्र मागे नए बल्लेबाज, क्या बड़े शॉट के साथ फिनिश करना चाहेंगे? जी नहीं। ओ, यहाँ पर मौका। नक्षत्रा की फील्डिंग उस स्तर की रही नहीं है जिससे कि वो मैच को जीतना डिजर्व करे। जितनी अच्छी टीम है, जितनी अच्छी फील्डिंग साइड है, उतनी अच्छी फील्डिंग बिल्कुल भी देखने को नहीं मिली है। यहां पर विकेट मिल सकता था, विकेट तो नहीं मिला, 1 रन भी जाया कर दिया आपने। और फिर से मुजरिम कौन? दीपक। दीपक इस मैच को बिल्कुल भी याद नहीं रखना चाहेंगे, बार बार गलतियां हो रही है उनसे। ओवर समाप्त हो चुका है रोशन का। रोशन ने जरूर थोड़ी वापसी की, चौका और छक्का लगने के बाद कुल मिलाकर 11 रन खर्च किए, एक सफलता प्राप्त की। रन संख्या हुई है 36, और अब 6 गेंदों में मात्र 3 रनों की जरूरत है। महेंद्र मागे के पास अभी भी स्ट्राइक है, एक पर बैटिंग करते हुए। बेस्ट फिनिशर यदि कोई है भिवंडी तालुका क्रिकेट में तो वो यही माइटी महेंद्र मागे है। धनेश 11 के लिए कितने ही मैचेस सिटी क्रिकेट में जिताए हैं। शेरोबा स्पोर्ट्स वाशेरे की डूबती हुई नैया को वो कई बार किनारे लगा चुके हैं, ऐसे माइटी महेंद्र। और ये काम तो बिल्कुल आसान, कोई भी बैट्समैन क्यों ना हो। 6 गेंदे 3 रन, लेकिन क्रिकेट के मैदान पर चमत्कार होते रहते हैं। 6 गेंदों में 3 रन, 4 रन भी कई बार डिफेंड होते हुए हमने देखे हैं। करण क्या वो कारनामा कर पाएंगे? आइए देखते हैं। करण के हाथ में है गेंद, सर्कल के अंदर एक एक्स्ट्रा खिलाड़ी नजर आता हुआ। समझदारी का प्रमाण यहाँ पर देते हुए महेंद्र। महेंद्र सभी जानते हैं कि बड़े हिट्स आसानी से लगाते हैं, लेकिन उनको पता है कि जरूरत नहीं है बड़े शॉट की। वो सिंगल डबल से भी मैच जीत सकते हैं। हल्के हाथों से टर्न किया, लूज बॉटम एंड पुश जिसे कहते हैं। बॉटम एंड को ढीला छोड़ते हुए खेला ऑन साइड में और सिंगल बटोर लिया। और अब स्ट्राइक अनिकेत के पास है। 5 गेंदे 2 रन चाहिए। नजदीकी फील्डर्स, तेज गेंद, लेकिन इस बार दिशा पर कंट्रोल नहीं है। अंपायर सावंत का वाइड का इशारा। स्कोर्स इसके साथ ही बराबर होते हुए 38 रन, एक विकेट के नुकसान पर इस समय चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे। चौधरपाड़ा टीम के लिए विशाल डाकी ने बहुत खूबसूरत बल्लेबाजी की थी। कठिन परिस्थितियों में अच्छे बॉलिंग अटैक के सामने अच्छे शॉट्स उन्होंने लगाए थे।
लेकिन अब उनकी टीम हार की कगार पर। फिर से यॉर्कर की कोशिश, फिर से लेग स्टंप के बाहर, एक और वाइड, और इसके साथ ये मैच समाप्त होता हुआ। मैच को आखिरकार जीत लिया है 9 विकेटों से चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे टीम ने। एक बड़ी जीत बड़ी टीम के विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे के लिए। हार्दिक हार्दिक अभिनंदन चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे, एंड हार्ड लक, टफ लक